नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरे महाराष्ट्र में रोड शो, सभाएं, संवाद कार्यक्रम करेंगे और महायुति को जीत दिलाएंगे। आगे उन्होंने कहा कि चुनाव भावनाओं पर नहीं बल्कि विकास के मुद्दों पर लड़ा जाएगा। ठाकरे गुट और संजय राउत पर निशाना साधते हुए बावनकुले ने कहा कि जनता उन्हें गंभीरता से नहीं लेगी। आगे उन्होंने अजित पवार की विवादित टिप्पणी को लेकर भी अपना कड़ा रुख रखा। बावनकुले ने दावा किया कि मुंबई का विकास और कोस्टल रोड परियोजना देवेंद्र फडणवीस की देन है। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आज विदर्भामध्ये रोड शो करतायत। अकोल्याला सभा होणार आहे, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये रोड शो आहे। उद्या माननीय मुख्यमंत्रीजी मराठवाड्यात आहे। उद्या जालना, संभाजीनगर, परभणी, नांदेड त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत आणि रोज माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेमध्ये कुठे ना कुठे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्वच 29 महानगरपालिकेमध्ये माननीय मुख्यमंत्री जाणार आहेत आणि मग मुंबई शहर, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या भागातही मोठ्या प्रमाणावर टॉक शो आणि अनेक डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून चर्चा, संवाद करणार आहे। काही त्यांच्या इंटरव्ह्यू सुद्धा या ठिकाणी मीडियासोबत आहे। काही प्रबुद्ध लोकांची संमेलनही आहे आणि त्यामुळं एकंदरीत मुख्यमंत्री महोदयाचा प्रचाराचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये महायुतीला जिंकवेल। भाजपा महायुती 2/3 बहुमताने विजय होईल। देवेंद्र फडणवीसजींच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राकरता जनता मत देईल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमच्या या महाराष्ट्राच्या निवडणुकीचे खरे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्याच एकंदरीत मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व लोक आपला प्रचार करणार आहोत। मी सुद्धा मराठवाडा, विदर्भ, पुणे, नाशिक, धुळे या भागामध्ये प्रवास करणार आहे। साधारणतः विदर्भ, मराठवाड्याच्या 9 महानगरपालिकेचा माझा रोजचा संपर्क राहणार आहे, कारण प्रमुखता समन्वयक म्हणून विदर्भ, मराठवाडा माझ्याकडे आहे। प्रभारी जरी मी राज्याचा असलो तरी मुख्य समन्वयक हे 9 महानगरपालिका माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे या 9 महानगरपालिकेमध्ये मी लक्ष टाकणार आहे आणि सोबतच राज्याचाही इतर ठिकाणी मी जाणार आहे। आज ठाकरे बंधूंचा वचननामा येत आहे, भाजपही एक आरोपनामा सोबत आज जाहीर करणार आहे। नाही, उद्धव ठाकरेजींनी किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या, किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। नागरिक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या विकसित महाराष्ट्राकरता मतदान करतील। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मतदान करतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी, एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल। भाजपचं आरोपपत्र येईल काय? नाही, भाजपचं आरोपपत्र वगैरे तर ठरवू, पण मुख्यतः आता जे भावनिक आव्हान केलं जातं, ही निवडणूक आता भावनिक राहणार नाही। ही निवडणूक मात्र विकासावर राहील आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये विकासावरच चर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुणावर टीका टिप्पणी करणे आम्ही हा विचार केला नाही आणि आम्ही ठरवलं आहे कुठल्याही पक्षावर, कुठल्याही नेत्यावर टीका न करता भारतीय जनता पार्टी आणि आमचं सरकार काय करणार आहे यावरच आम्ही जास्त जोर देणार आहे। काल रवींद्र चव्हाण यांनी असं म्हटलं की अजितदादांना सोबत घेताना मी मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना एकदा या बाबतीत विचार करा असा सल्ला दिला। नाही, त्यांनी देवेंद्र याशी काय बोलणं झालं त्यामध्ये मी नव्हतो।